प्रदीर्घ सुनावणी झालेली आहे. 2 तास. चलो 2 तास सुनावणी झालेली आहे. तर हे 2 आहेत की विक्रीचं दोन्ही 2 तास सुनावणी झालेली आहे. काय महत्वाचं आहे सर आजच्या सुनावणीमध्ये, काय वाटतं आपल्याला? महत्वाचं काय म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे. ते महत्वाचं काय विचारतात म्हणजे वकील मागेच आहेत ना. पण सर जो आपल्याकडून दावा करण्यात आला कपिल सिब्बल यांच्याकडून पक्ष पळवण्यात आला आणि याच्यामध्ये भाजपचा पण रोल आहे हे बघा, प्रत्येक कृती बेकायदेशीर आहे. प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूल नुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपलं आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील. शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे. कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही. हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडले. विधानसभा अध्यक्षांची महत्वाची जबाबदारी होती पण त्याचा आजची सुनावणी शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली संपलेली आहे. प्रत्येक कृती बेकायदेशीर होती असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. घटनेच्या 10व्या परिशिष्टानुसार हे सगळे बरखास्त होतील असा विश्वास संजय राऊत यांनी या सुनावणीनंतर व्यक्त केलेला आहे. कपिल सिब्बल आहेत आणि उद्या 2 वाजता पुन्हा आर्ग्युमेंट सुरू होईल. उद्या दुपारी 2ला. आज काही व्यवस्थित मुद्दे मांडण्यात आले. त्यांनी समोर न्यायाधीशांनी सुद्धा त्या प्रकारचा प्रतिसाद दिला. त्यांनीही काही गोष्टी विचारल्या. त्याचं स्पष्टीकरण देताना व्यवस्थितरित्या तर्क मांडत कपिलजींनी पक्षाची बाजू मांडलेली आहे. आमची जी काही याचिका प्रलंबित आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची सुनावणी आता उद्या दुपारी पुन्हा पक्षाच्या बहुमतावर पण विचारणा करण्यात की बहुमत पण तपासावं लागणार आहे. पक्ष, ओरिजिनल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्यामधला फरक हा कशा रीतीने आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तो अधोरेखित करण्यात आला. आणि ओरिजिनल पक्षाचे जे अधिकार आहेत की कुठचंही पाऊल घेताना, कुठचीही नेमणूक विधिमंडळाच्या पक्षाच्या नेमणुकीसंदर्भात सुद्धा पक्षाच्या असलेल्या घडणीमध्ये पक्षाने ठरवलेल्या चौकटीमध्ये त्या होतात आणि त्याला मान्यता ही सर्वस्वी सगळ्यांची मान्यता असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा रीतीने उल्लंघन करून बाकीच्या गोष्टी करून सादर करण्यात आल्या आणि सगळ्या टिप्पणी त्यांनी दिलेल्या आहेत. सुभाष देसाई विरुद्ध जी केस होती त्या सुभाष देसाई केसचे दाखले देत कोर्टानेही त्या गोष्टी मान्य केल्या की यामध्ये अशा रीतीने या गोष्टींचं उल्लंघन कपिल सिब्बल जी ने आज जिस तरह से हमारे युक्तिवाद जो सुप्रीम कोर्ट में हुआ उसको कल दोपहर को कंटिन्यू होगा. कई मुद्दे इसमें आए कि ओरिजिनल पार्टी और लेजिस्लेटिव पार्टी इसमें क्या फर्क है और जो ओरिजिनल पार्टी की जो एक जिम्मेदारी रहती है, उसका जो एक भूमिका रहती है वो लेजिस्लेटिव पार्टी से कई ज्यादा रहती है. इस बात को तर्क के साथ में वो कपिल सिब्बल जी ने आज सर्वोच्च न्यायालय में यहाँ पे प्रत्येक गोष्टीवर आणि त्याला सुभाष देसाई केसमध्ये दुजोरा आहे. सुभाष देसाई केसमध्ये कपिल सिब्बल यांनी तर्कशुद्ध पद्धतीनं पक्षाची बाजू मांडली. पक्षघटनेच्या चौकटीतच सर्व गोष्टी होतात असं अनिल देसाई यांनी म्हटलेलं आहे. या सर्व गोष्टींचं उल्लंघन करण्यात आलं असा दावा त्यांनी केलेला आहे. आज कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीनं कोर्टात युक्तिवाद केला आणि त्यावेळी अनेक मुद्दे मांडले. तर्कशुद्ध पद्धतीनं कपिल सिब्बल यांनी सगळ्या घटना समोर मांडलेल्या आहेत असं अनिल देसाई यांनी म्हटलेलं आहे. पूर्ण युक्तिवाद ऐकलाय
आज सुप्रीम कोर्टामध्ये माननीय कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू मांडली आणि उद्या माननीय न्यायालयाने उद्याची पण पुन्हा वेळ दिलेली. उद्या पुन्हा 2 वाजता माननीय कपिल सिब्बल हे प्रतिपक्षाची बाजू मांडतील. आज विशेष करून या 2-3 मुद्द्यांवर खूप चर्चा झाली की इलेक्शन कमिशनचं सिम्बल जे देण्याच्या संदर्भातलं आणि पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांनी जे पॉलिटिकल पार्टीला रेकग्नाइज केलं ते त्यांनी 15 थ्रू त्यांनी त्यांचं सबमिशन केलेलं आहे. परंतु तसं नाही, इलेक्शन कमिशनने जे रेकग्नायझेशन दिलेलं आहे ते दुसऱ्या कलमाच्या आधारे दिलेलं आहे आणि सिम्बल अलॉट करताना जे पॉलिटिकल पार्टीचं वोटिंग पर्सेंटेज आहे ते वोटिंग पर्सेंटेज काउंट केलं जातं आणि त्या संदर्भात या संदर्भातले आर्ग्युमेंट झाले आणि पॉलिटिकल पार्टीचे लेजिस्लेटिव्ह पार्टी चं जे मेंबर्स आहेत ते पण पॉलिटिकल पार्टीचे एक प्रकारचे मेंबर्सच असतात. त्यामुळे ते पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी ही वेगळी होऊ शकत नाहीये. अशा चर्चा झाल्यात. चर्चा उद्या पुन्हा 2 वाजल्यापासून चालू राहतील आणि उद्या माननीय कपिल सिब्बलच हे युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर त्यांच्या वतीने अजून एक त्यांचे लॉयर हे युक्तिवाद करतील आणि त्यांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आमच्या वतीने रोदगी आहेत, कौल आहेत आणि मेहता साहेब आहेत आणि 4 असे सगळे सिनियर लॉयर आहेत. हे सर्वजण आमच्या बाजूने युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर या संदर्भातला निर्णय होईल आणि त्यांनी जो आज युक्तिवाद केलाय त्या युक्तिवादाला प्रत्युत्तर आमच्या सगळ्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून देण्यात येईल. कारण त्यांनी खऱ्या अर्थाने खोटी बाजू ही न्यायालयासमोर मांडलेली आहे. जे काही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्यात काही बेस नाहीये. जी खरी बाजू आहे ती बाजू आमच्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून माननीय न्यायालयासमोर मांडली जाईल. आपण या सगळ्यामध्ये ठाकरेंच्या नेत्यांनी आता बाहेर आल्यावर दावा केलाय की एक प्रकारे निकालच त्यांच्या बाजूने लागतो असा संजय राऊत यांनी विक्ट्री साईन पण दाखवलं. नाही, दावा कोणी करेल, कारण दावा निर्णय घेण्याचा हा अधिकार हा संपूर्ण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा खंडपीठाचा आहे. त्यामुळे कोणी दावा करू शकत नाहीये. त्यामुळे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आता अपमान होईल आणि त्यामुळे हा आता युक्तिवाद चालू आहे आणि आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की आम्ही जे काही गोष्टी केलेल्या आहेत, जे काही प्रक्रिया केलेल्या आहेत आणि जी काही प्रोसिजर केलेली आहे ती घटनेला अनुसरून केलेली आहे आणि कायद्याला अनुसरून केलेली आहे. त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे. विश्वास असणं हा महत्वाचा आहे. दावा हा कोणीच करू शकत नाही. दावा हा माननीय सर्वोच्च न्यायालय स्वतः करू. संजय राऊतांनी याबद्दल खूप दावे केले काही खरे ठरले की नाही हा संशोधनाचा विषय, हा दावा करायचा नाही, हा दावा खरा की खोटा हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठच स्वतः त्या संदर्भातला निर्णय देतील. आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे. हा दावा खोटा आहे हे आता माननीय सर्वोच्च न्यायालय त्यांच्या निकालाच्या माध्यमातून देतील. मुख्य नेते पदाच्या एकनाथ शिंदे यांच्या निवडीवरती आक्षेप घेतला गेला. कपिल सिब्बल यांनी सांगितलं की घटनेत हे पदच नाहीये शिवसेनेच्या घटनेमध्ये. नाही, कपिल सिब्बल यांनी ही चुकीची माहिती माननीय न्यायालयासमोर मांडलेली आहे. कारण घटनात्मक पदाची ती निर्मिती केलेली आहे आणि ती निर्मिती करताना जी काही इलेक्शन कमिशनचे जे प्रोसिजर आहेत ते प्रोसिजर आम्ही फॉलो केलेले आहेत आणि जी माननीय बाळासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेला अनुसरूनच ह्या सर्व आम्ही प्रोसिजर केलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे माननीय इलेक्शन कमिशनने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्य आहे, घटनेला अनुसरून आहे आणि घटनेचाच विजय होईल आणि इलेक्शन कमिशनच्या नियमांचाच विजय होईल. धन्यवाद. हिंदी 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 त्यांना घेऊ दे. हिंदी सर, आज क्या हियरिंग हुई है और क्या मुख्य बातें आपकी तरफ से कही गई? आज हियरिंग स्टार्ट हुई है और माननीय कपिल सिब्बल जी ने प्रतिपक्ष की उनकी जो भूमिका है वो माननीय उच्च न्यायालय के सामने सादर की है. और आप सभी को पता है कि जो हमने जो प्रोसीजर फॉलो किए इलेक्शन कमीशन के रूल की तहत फॉलो किए और जो इलेक्शन कमीशन के रूल के तहत जो हमारी कॉन्स्टिट्यूशन है वो कॉन्स्टिट्यूशन को फॉलो करके हमने प्रोसीजर फॉलो करने की वजह से हमें पूरा विश्वास है जो भी निर्णय आएगा वो घटना जिसने कॉन्स्टिट्यूशन फॉलो किया है, जिसने इलेक्शन कमीशन के रूल फॉलो किए उनके बाजू में होगा और वो हमने किया हुआ है. तो हमें पूरा विश्वास है कि जो भी निर्णय आएगा वो रूल और कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से आएगा. थैंक यू.